आज पुन्हा एकदा आपण निवृत्ती समारंभाच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. आज सर्वांचे लाडके भेटत आता एकमेव बंडू महेश्वर नाईक यांचा जवळजवळ 37 वर्षाच्या सेवेनंतर, बरोबर ना, 38 वर्षाच्या सेवेनंतर आज ते निवृत्त होत आहेत. आणि बंडूचं नाव जरी 2 अक्षरात संपूर्ण असलं तरी त्याच्या कामाचा आवाका त्या नावापेक्षा खूप मोठा आहे. असेंब्ली करणं, साईटवर जाणं आणि नवीन काय प्रोजेक्ट डिझाईन करणं, त्याच्यामध्ये मदत करणं, म्हणजे चौकस अशा कामामध्ये त्यांनी आजपर्यंत लक्ष घातलेलं आहे. आणि थोडं हुशार चौकश पण म्हणावं लागेल. तर प्रत्येक ठिकाणी कंपनीच्या कुठल्या पण एरियामध्ये आपण बंडूच म्हटलं होतं ना. नावच छोटं. नाव काय आहे बंडूचं? बंडूचं नाव काय आपण म्हटलं तरी बंडूच नाव वाटत. बंडूचं नाव बंडूच आहे. प्रकाश वगैरे असेल, कारण बंडूजी म्हणणं किंवा असं करायला आवडतं चुकीच वाटते, ते ऐकायला चुकीच वाटते का. तर बंडूने आपल्या 37 वर्षाच्या सेवा काळामध्ये कंपनीची खूपच सेवा केली. तसंच बसची फी बंडूची टाईमची ठरलेलीच होती. सकाळी यायचं आणि संध्याकाळी 7 वाजता निघायचं घरी. त्यामुळे वहिनींना त्याने कमीच वेळ दिला असेल असं दिलाच नाही. तर या निवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ देता येईल किंवा देईल असे आपल्या साहेबांना टेन्शन अशी आशा करूया. आणि सर्वप्रथम बंडू नाईकच्या रिटायरमेंटबद्दल आपण त्याचं स्वागत करूया. सर्वांनी टाळ्या वाजवूया. साहेबांना 4 झिपड देऊन स्वागत करण्याची सत्कार करावा. गणपती बाप्पा. सदतीस वर्षाच्या सेवा काळात बंडूने बऱ्याच जणांच्या नटबोट फिट केल्या. म्हणजे घरामध्ये एक छोटासे नटबोट फिट केले. आजपर्यंत लाखो नटबोट फिट केले असतील. पण तरी मी बंडू नाईक यांना मी विनंती करतो का बंडूंसाठी घेऊया का. आता आपण वहिनींचा सत्कार करूया. बोलणार नाही, कारण मी आधी बोलून गेलो तर मग बाकीच्यांना बोलायला गरज नाही. सगळ्यांनी तक्रार असते. म्हणून मी विनंती करतो सुपरवायझर आपले दीपक वेळेदार यांना, कारण त्यांचा संबंध इतक्या वर्षाचा आहे आणि सकाळी 7ची ड्युटीचे जोडीदार आहेत. त्याने त्याच्याबद्दल 2 शब्द सांगावेत. बंडूबद्दल काय सांगायचं. बंडू आणि आम्ही 37 वर्ष बरोबर काम करतो. कामात त्यांना काय कधी काय प्रॉब्लेम नाही. कुठलंही काम द्या, मार्किंगचं असो किंवा आता 2 दुसऱ्या रिटायर झाल्यामुळे तो असेंब्लीकडे पण लक्ष देत आहे. चांगल्या कामाचे हे झाले, त्याबद्दल त्याचा प्रश्न नाही. तर दुसरे 37 वर्ष तो काम करतो आहे. आणि योगायोगाने कंपनीला पण उद्या 44 वर्ष पूर्ण होत आहे 1 मार्चला. 44 वर्ष कंपनीला आणि मला 5 तारखेला 44 वर्ष. लवकरच 50शी गाठावी कंपनीने पण. त्यात आम्ही सगळे आपण सहभागी व्हावे ही निष्कर्ष आणि प्रार्थना. आणि बंडूच्या पुढच्या आयुष्यासाठी
ईश्वराजवळ प्रार्थना करतो की त्याचं आयुष्य सुखद समृद्ध आणि भरभराटीचं जावं ही ईश्वराने प्रार्थना. What is स्टाफमध्ये आणि वर्कर बंधू तसेच बंधूची फॅमिली. बंधूबद्दल सांगायचं देवेकरने तर सांगितलं, पण मला सांगावंसं वाटतं कारण बंधू माझ्याबरोबर कायमचा माझा बंधू मित्र कसा कायम म्हणजे माझ्याबरोबरच असायचा. त्यावेळी बंधू 1986 साली आपल्या कंपनीमध्ये आला. त्यावेळी तो पहिला माझ्याचकडे आला, म्हणजे आला कंपनीमध्ये पण काम करायला माझ्याबरोबरच असायचा कायम. पहिलं आपण काय करतोय आपली टीम बी लावायचं काम हे करायचं सगळं काम बंधूच करायचा त्यावेळी. म्हणजे तो नवीन होता, फिटर म्हणून आला होता पण तो नवीन होता. तर तो सगळी कामं आता आपण करतो सगळं व्यक्तीला लावणं किंवा हे करणं त्याच्यानंतर वर्किंग करणं हे करणं सगळं पहिलं करायचं. 1986च्या नंतर कालांतर म्हणजे पूर्ण झाल्याच्यानंतर मला वाटतं मला दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी कॉल आला ट्रेनिंग म्हणून कॉल आला म्हणून तो 1986 नंतर तो परत गेला. तो मला वाटतं जवळजवळ 1.25 वर्ष ते 1.5 वर्ष आलेला नाही, 1.5 वर्ष आला नाही. त्याच्यानंतर तो परत आला. तो परत आल्याच्यानंतर मग त्याने आपली सुरुवात केली. त्याला 2 सिनियर होते, एक देसाई आणि येऊल यांच्याबरोबर तो काम करायचा. मग तो हळूहळू मग फिटर सेक्शनला गेला. फिटरमध्ये तिकडे ते असेंब्ली करायला शिकला आणि त्याच्यानंतर मग तो चांगल्या प्रकारचा फिटर म्हणूनच झाला आणि फिटर म्हणूनच काम करायचा. त्याच्यानंतर तो काही दिवसांनी तो माझा सहवास त्याचा जास्त असल्यामुळे मी त्याला साईटवर न्यायला सुरुवात केली आणि तो मग माझ्याबरोबर तो साईटवर यायचा. मग तिकडे गेल्याच्यानंतर साईटवर आल्यानंतर तो मग साईटवर गेल्यामुळे त्याला बराच अनुभव आला. मग त्याला आपण साईटवर पाठवायला सुरुवात केली. मग साईटवर जाऊन व्यवस्थित तो काम करून परत यायचा. तर अशा प्रकारे त्याने आतापर्यंत चांगलं काम केलं. 37 इयर्स नाव कंप्लीट त्यांनी केली आणि चांगल्या प्रकारे सर्वांना योगदान कंपनीला पण त्याने दिलं आणि चांगलं त्याने काम केल्याबद्दल त्यांनी काम केलं. तर अजून काही जास्त बोलत नाही. तर बंधूचं हे सांगितलं तेच ना, बंधूचं पुढील आयुष्य चांगलं सुदृढ व्यवस्थित जावं ही परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि त्याचबरोबर बंधूचा उद्या बड्डे आहे तर मी ॲडव्हान्समध्ये त्याला हॅपी बड्डे काही विशेष तयारी केलेली नाही आहे कारण काय कामाचा एवढा बोजा असतो खूप असे त्यामुळे टाईमच दिवस मिळत नाही. मी सांगून लिहून का आणलं आहे का पण लिहायला टाईम लागतो मी आणलं. तर सन्माननीय लक्ष्मी साहेब बंधूची फॅमिली सर्व स्टाफ वर्कर आणि आणखी सत्तामूर्ती बंडू नाईक आणि त्यांच्या फॅमिलीचा आणि आमचा फॅमिलीचा खूप संबंध आहे. इकडे मी जेव्हा आलो तेव्हा मला सगळी कोपात हाक मारायची. तर हळूहळू ते सगळं बंद झालं. पण बंधूची फॅमिली मला अजून कोपात हाक मारते. आलेले का तुम्हाला बरं आहेस का तुमची फॅमिली बरी आहे का सगळं बरं आहे मुलगासाठी आलेलं आहे आराम करतोय. तर आज दिवस हा हौशेचा, आज दिवस हा भाग्याचा, आज खरोखर हौशेचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. आणि गेल्या 2 दिवसापासून प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये आनंद झाला आहे. तर का तर ते शनिवारी डबा न्यायचा नाही आहे. खूप झाले की बाबा त्याला एक दिवस डब्याला आराम मिळाला. आज बंधूने अतिशय चांगलं असं जेवण आम्हाला दिलं, आईस्क्रीम दिलं, सकाळी नाश्ता होता आणि जेवण पण अतिशय सुंदर असं जेवण होतं. आम्ही जेवलो बरोबर हे टाईम झाला ना आता काहीतरी दूध आणायचं आहे बरोबर या टायमामध्येच फोन करतो. बंड्या अतिशय हुशार आणि चांगले व्यक्ती आहे आणि मेहनती आहे. आता मेहनत म्हणजे कशी सकाळी 7 ते 7:30 ड्युटी, त्यानंतर पिशव्याचा तो भंडारा, तो संपूर्ण वर्षभर फिरायचा. आपण रविवार असले की आपण वाट बघतो रविवार येतो कधी आणि आपल्याला झोपायला मिळते कधी. तर बंड्या तसं नाही, सकाळी 4ला उठणार, सकाळला पाचगडला कुठे पिशव्या टाकणार, वसईला जाणार, वसईला कुठे पिशव्या टाकणार. कोणाचा मयत असो की आनंदाचा क्षण असो का लागणार बंड्या तिकडे पोचणार.
बंड्याचा अतिशय चांगला गुणधर्म आहे की कुठे बंड्या पोचणारच. माझ्या पण घरी 2-3 वेळा बंड्या खूप वेळा आलेला, 2 वेळा नाही खूप वेळा आलेला आहे. मुलगा जायचं होतं तेव्हा बंड्या आला, आईचं निधन झालं तेव्हा बंड्या बसायला आलेला, बोलायला आलेला, बैठाल पण आलेला. बंड्याचंही जाणं येणं खूप असते. बंड्या खूप मेहनती आहे, म्हणजे अतिशय मेहनती आहे. इकडे 24 तास 8 तास 12 तास काम करतो आणि बाहेर पूर्ण फिरायचं म्हणजे खायचं काम नाही आहे. पण बंड्या पैसे पण आणतो, पण खूप मेहनत करतो. खूप मेहनत त्यांनी केलेली आहे. आता बंड्या असा रिटायर होत आहे, पण कंपनी आता हेड बीटर आहे, त्यामुळे याला सोडून चालणार नाही आहे. दुसरं कोण नाही, आमच्या हाताकडे दुसरं कोणच नाही आहे. बंड्याचं आयुष्य चांगलं जावं. बंड्याचा मुलाचं तुमचं कार्य आहे, जे स्वप्न आहेत. बंड्याचं एक मोठं स्वप्न आहे की चांगलं सुंदर घर असावं. बंड्या फ्लॅटवर राहत आहेत. आमचे गाववाले असे फ्लॅटवर कोण राहत नाही आहे. मी पण राहत होतो, 3 वर्षात कंटाळून बंड्या फ्लॅटवर राहतात. बंड्या तुम्हाला घराचं जे आहे स्वप्न ते पूर्ण हो. मुलाचं लग्न, मुलाची मुलं पाहण्यास तुम्हाला भाग्य मिळो. ही सदिच्छा आणि शुभेच्छा तुम्हाला. सरांनी बंडूबरोबर सांगितलं ते अगदी चक्कर बनवलं. त्याच्यावर एक जोक पण आहे कंपनीमध्ये. जेव्हा कंपनीमध्ये कॅमेरेवाले यायचे, कॅमेरावाले यायचे, त्या जागा बघायची कुठे कुठे लावायचा. पण आपल्याकडे गायकवाड डीलर होते आणि राहिलं आणि सगळीकडे जागा बनवायची. एक बंडूच्या डोक्यातून विनोदला भाग झाला. विनोद चालायचे. तर महाराजांना विनंती करतो शब्द तुमच्या शैलीमध्ये बोलून झालेलंच आहे. मेन बॉलवर तर शेवटी ठेवला. त्यांना माहिती आहे का विकेट काढणार सगळ्यांच्या. आणि जर आपण नंतर आलो तर आपल्याला बोलायला चान्स नाही. पण मला त्यावेळेला शेवटी चान्स दिलेला आहे लोकांनी. सगळे पहिले काढले, मला नंतर काढलेलं आहे. नमस्कार करतो. आणि बंधूची फॅमिली आहे, माझे कामगार बंधू, स्टाफ बंधू आणि अण्णासाहेबांना पण वंदन करतो. प्रॉडक्ट्स पण बोलले, पर्यायाने पण भरपूर काय सांगितलं. म्हणजे माझ्यासाठी असं शिल्लक ठेवलेलं नाही, पण माझ्याकडे भरपूर शिल्लक आहे. कारण माझ्याकडे भरपूर स्टॉकच आहे, जो बोलायला भरपूर आहे माझ्याकडे. बंधू ह्या कंपनीमध्ये म्हणजे 88 झालं, त्याच्या आज 37-38 वर्ष झालं. कामाचं सगळ्यांनी त्यांचं सगळं सांगितलं. पण बंधूचा जी एक मुख्य गोष्ट आहे ती कोणीच बोललं नाही. बोललं का? नाही बोललं. बंधू डबा खायला बसायचा इकडे आतमध्ये. थोडे दिवस मी पण आतमध्ये होता. अरे ते एवढा आवडीने डबा खायचा का त्या डब्याला सुद्धा आतून असा पुसून कोणीला बोला काय बंधू बाबा काय तो डबा तरी शिल्लक करणार. अरे फक्त बायकोने एवढं प्रेमाने म्हणजे आठवणी त्या गोष्टी सांगतो की तो डबा सुद्धा एकदम टाकून पुसून म्हणजे त्याला म्हणजे भाजी का तेल सुद्धा जरा दिसणार नाही. एवढा चकाचक डबा म्हणजे त्याला परत पाण्यात नेऊन धुवायची पण जरूर नाही. एवढा म्हणजे एकदम म्हणजे एवढी म्हणजे मला तेव्हा कळलं की बाबा एवढ्या आमच्या बहिणींच्या हाताला भाजीला जेवणाला चव आहे. आम्ही त्या जेवणाचा आनंद घेतो. बंधूच्या घरी आहे ना, आम्ही दरवर्षी गणपतीला जायचो. आपले सगळे म्हणजे बरेचसे जाते. मी माझी फॅमिली पण जायचो. गणपतीला गेला काही चांगलं मोठं कुटुंब. आई वडील होते त्यावेळेला. आई वडील त्यांचे मराठी 4-5 भाऊ असं मोठं कुटुंब आणि भरलेलं घर. आणि त्या घरामध्ये आम्ही जायचो ना त्यावेळेला, त्या मग दुपारची म्हणजे त्यांच्या समोर काका राहायला तिकडे गणपती बांधायचा आणि समोर असं त्यांचं घर आणि विठ्ठलाचं मंदिर असं एकदम सुंदर वातावरण असायचं. तिकडे आरती बिरती काकांच्या घरी झालं किंवा मम्मीच्या घरी जेवायला काय जायचं. जेवण तर अतिउत्तमच. म्हणजे ती वालाची भाजी, त्याच्यामध्ये म्हणजे मसाला टाकून केले. आणि दुसरी म्हणजे म्हणजे अळूवडी, एक नंबर अळूवडी. म्हणजे त्याची त्या अळूवडीसाठी आम्ही तिकडे जेवणासाठी मी प्रकाश पाटील किंवा कदम होता बाबा ते आम्ही असे तिकडे जेवायला तिकडे जायचं. एवढं सुंदर त्यांच्या घरी एक सर्व एकत्र कुटुंब एवढं खूप छान वाटायचं ना त्या घरी गेलं. पण कालांतराने जो कामामध्ये बिझी झाला जाणंच नाही. एक दुसरी गोष्ट, बंधूचे मोठे भाऊ आज ते नाही बरोबर ना. नालासोपाऱ्याला कुठे आले भाजी घेऊन
कुठली मेथीची जुडी किंवा माठाची जुडी ती तरी घरी घेऊन मी माझ्याकडे देऊन जायची. तेवढे तिकडनं नालासोपरा स्टेशनवरून माझ्या रातोड्या गावामध्ये चालत यायची. मला एक जुडी मला जे काय असेल ते मला घेऊन जायचं एवढं म्हणजे. आणि प्रेमळ म्हणजे एवढे प्रेमळ म्हणजे घरातले त्यामुळे त्यांचे आई वडील वगैरे सगळं म्हणजे असं हे कुटुंब. मी ईश्वराला हेच सांगतो, मेहनत केली सगळं सांगितलं सगळ्यांना माहिती आहे त्या गोष्टी. पण माझ्यासाठी आता बोलायचं मला दुसरं काहीतरी बोलावंच लागेल ना. तर खूप मेहनत केलेली आहे आणि प्रत्येक कामामध्ये काय हुशारी आहे. सगळ्या कामामध्ये पुढे सगळं काम त्यांनी चांगलं केलं आहे. ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो की त्याला पुढचं आयुष्य द्यायचं सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जाऊ. त्याचे जे बाळगोपाळ त्याचा परिवार आहे, त्याचा जो मुलगा आहे त्यालाही पुढचं त्याच्या कामामध्ये, नोकरीमध्ये, धंद्यामध्ये, रोजगारामध्ये चांगल्या प्रकारे त्याला यश लाभू दे, जय लाभू दे आणि कीर्ती लाभू दे. एवढंच माझी तोटीवर कोणी भेट वस्तू कोणी आणल्या असतील कोण भेट वस्तू देण्याचा प्रोग्राम कोणाच्या असं द्यायचं इंटरव्हल आहे तुम्ही आणल्या माहिती आहे झालं तर साहेबांना साहेबांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द त्याच्याबद्दल बोलायचे आम्हाला माहीत नाही बसून बोलायचं बसूनच बोलतो बंडूला काय बघायला तुम्ही सर्वांना माहिती आहे तुम्हाला. बंडू आता आपल्याकडे 4-3 बोलून बोलून मला तर एक कंटाळा आला. कामात हुशार होते आपला प्रोफेशनल लागला ते काम तर आम्ही काही चुकीचे झाले ते तो करेक्ट करून घ्यायचा कामाला. काही आम्ही काय चुकीचं सांगायचं पण झालं हे आहे चुकीचं आहे ते त्याच्या लक्षाला तो 50 हो तसं करून घ्यायचा काम. कामात हुशार वेळ होता काय होतं तुम्हाला माझ्या मामा मी का वेळ मला बोलता येत नाही काय मी पण ह्याच्यापुढे त्याने आयुष्य त्याचं सुखाचं समृद्धीने जावं त्या ज्या इच्छा असतील त्या पुऱ्या हो हे एवढी इच्छा तुम्ही नक्कीच मागावं लागतं ज्यांना सर्व आम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ते आम्ही आता कंपनीमध्ये कसं आहे ते आम्हाला माहिती
माझं बंडू सांगायचं सरकारमधून सुद्धा जे युनायटेड टेक्नॉलॉजी युनियनचे मालक नव्हे, कधी पुणे जावं, कोणी भेटावं, कधी भेटणारे जसे युनिव्हर्सिटी असोसिएशनचे माजी अध्यक्ष विशेषक हॉस्पिटल विवेकर माझे गुरु बाबल मला सांगणारा गायकवाड कुठल्याही गावात मला अडचण आली की मी गायकवाडकडे जातो. सर्वप्रथम यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे ते माझे स्वर्गीय आईवडील त्यांचं मुली आहे. जवळजवळ 2 वर्ष कंपनीला झाली, 2 वर्ष मी लोकांनी सुद्धा घासलेला आहे आणि अजून पुढे काय असता येईल तेवढं घासणार असं सावध आहे. 1982 1984 मी विरार ते अंबरनाथ असा प्रवास केला. त्यानंतर 86 इथे आलो. 86 नंतर 87 परत नेमकोला गेलो. नेमकोमधून परत 88ला बेळगाव मला फॉलो भेटला. मला सांगितलं की मला सांगायला येऊन घे, परत तुला होऊ शकतात. त्यानंतर रवींद्र फडणवीसांच्या भाषेत मी पुन्हा येईन तसा मी परतीच्या प्रवासानंतर मलाही वाटलं नव्हतं, पण माझी मेहनत बायकोने सुद्धा सांगितलेलं आहे की मुलाकडे तो अजिबात लक्ष दिलं नाही, बरोबर दिलं नाही. ती माझी आर्थिक जी होती ती फक्त पुरी करून दिली. बाकी ज्युनियरपासून ते 9वीपर्यंत 8वीपर्यंत सगळे क्लासेस एवढी काही शिक्षित नाही, पण माझ्या बायकोने केलं. 1998 ते 1926 गेली 28 वर्ष तिने मला जे सहकार दिलं आहे त्याच्यामुळे मी खूपच भावनिक असं हे वातावरण झालेलं आहे. ते मनोगत व्यक्त करताना पुन्हा एकदा जरा भावनिक झाले आणि आम्हाला सुद्धा भावनिक केलं. सगळ्यांनी पेढा करून तोंड गोड करावं आणि बटन ऐकला त्याच्या पुढील वाटचालीसाठी चांगल्या आरोग्यासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया. आणि हा आपला छोटेखानी प्रोग्राम आधी निश्चित झालेला आहे, तर आपण हा त्याचा समारोप करूया.